विक्रमपूर नावाच्या गावात रमेश आणि सावित्री नावाचे गरीब लोक राहायचे. त्यांना गंगा मंगा नावाच्या काळ्या गोऱ्या मुली असता. मोठी मुलगी गंगा खूप चांगली असते, म्हणून तिला देवाने काळा चेहऱ्यासोबत चांगले चांगले गुण दिलेले असतात. काळी जन्माला येणं गंगाची चूक नव्हती, देवाची चूक होती. छोटी मुलगी मंगा खूप किटकिटी होती. गोऱ्या रंगासोबत तिला खूप जास्ती घमंड होता. दोघं बहिणींमध्ये नेहमी एकमेकांच्या रंगांवरून खूप जास्ती भांडणं व्हायची. आई सावित्री दोघींना खूप समजवायची. एक दिवस ते भांडण खूपच जास्ती वाढतं. त्या भांडणाने आई सावित्री आपल्या काळ्या मुलीला मारण्याचा निर्णय घेते. त्या दिवशी घरी मुली नव्हत्या. तेव्हा बाहेरून घरी आलेली सावित्री मेडिकलवर जाऊन घेऊन आलेल्या विषाच्या बाटलीला आणून देवासमोर ठेवते. देवा, मी आज जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे का चूक माहीत नाही, पण माझ्या दोन्ही मुलींमध्ये काळी मुलगी मेल्यानंतरच माझ्या गोऱ्या मुलीचं आयुष्य चांगलं होईल, म्हणून हा निर्णय घेते आहे. मी करणाऱ्या चुकीच्या कामात कोणताच संकट, कोणतीच बाधा नको यायला, ह्या गोष्टीची काळजी घे. असं हात जोडून देवाच्या समोर ठेवलेल्या बॉटलला घेऊन हॉलमध्ये सोफ्यावर प्रश्नात पडलेल्या नवऱ्याजवळ येते. अहो, काय झालं तुम्हाला? असे का बसला आहात? दोघी मुलींना सांभाळू शकत नाहीये असा खरा वडील आहे. असं प्रश्नांमध्ये नको तर कसं बसू सावित्री? जर माझं म्हणणं ऐकलं तर याच्या पुढे जाऊन मुलींचं भांडण नाही मिळणार. मान्य कराल का? काय करणार आहे सावित्री? मी जे करणार ते मुलींच्या भल्यासाठीच करणार. आपल्यासाठी करेल असा भरवसा असेल तर माझी गोष्ट मान्य करा. बोल सावित्री, न बोलताच मान्य करायला लावते आहे. तेव्हाच बाहेर गेलेली काळी मुलगी गंगा घरी येते. दारावर उभं राहून आई वडिलांचं बोलणं ऐकत असते. मी जे बोलेल ते तुम्ही मान्य कराल अशी शपथ द्या. तेव्हा जे करणार आहे ते सांगेल. तुम्ही घाबरू नका. ठीक आहे सावित्री, तू जे काही करशील ते आपल्या मुलींच्या भल्यासाठीच करशील हे मला माहिती आहे, म्हणून मी तुला शपथ देतो. काळी मुलगी गंगाला मारण्याचा विचार करते आहे. ती गोष्ट ऐकून आश्चर्यचकित होतो रमेश. अचानक त्याच्या पायाखालची जमीन सरकते. रमेश रडत राहतो. दारावर उभी असलेली गंगा ही गोष्ट ऐकून बिलकुल आश्चर्यचकित होत नाही. आनंदी होत लगेच आपल्या आई वडिलांच्या जवळ जाऊन त्यांना मिठी मारण्याचा विचार करते, पण तिच्या वडिलांच्या उत्तरासाठी तिथे थांबून ऐकते. रडू नका, तुम्ही शपथ दिली आहे ना, दुसरं काही बोलण्याचा पर्याय नाही तुमच्याकडे. कारण माझी बायको मला न सांगता कसलंच काम नाही करत, ते मला माहिती आहे. जर मला ही गोष्ट माहिती झाली असती तर मी मान्य नसतं केलं, हे तुला माहिती होतं. म्हणून सावित्री, अशी माझी शपथ घेतलीस तू. तुम्ही माझ्याबद्दल काही विचार केला तरी फरक नाही पडत. मी स्वतःच्या मनाला कठोर केलं आहे. पण जोच तर माझा राग पूर्णपणे शांत होणार नाही तोपर्यंत तुला ओरडू शकतो ना. तरी पण जर राग आणि द्वेष कमी नाही झाला तर मला मारा. दरवाजावर उभी असलेली काळी मुलगी गंगाला तिकडे राहणं चांगलं नाहीये विचार करून आई वडिलांजवळ येते. अचानक आपल्या मुलीला त्यांच्याजवळ येताना बघून आई सावित्री आश्चर्यचकित होते. तिच्या मुलीने त्यांचं बोलणं ऐकलं तर नाही ना? जर ऐकलं असेल तर तिची मुलगी तिला पकडून मलाच मारून टाकशील असं विचारलं तर काय उत्तर देईल? चला, मानून घेऊन नाही ऐकलं. वडिलांच्या रडण्यामागचं कारण काय हे विचारलं तर काय उत्तर देणार? विचार करून घाबरते सावित्री. मुलीला न बघता मागे वळून आपले अश्रू पुसते. गंगाला बघून रमेश छोट्या बाळासारखा रडायला लागतो. तिच्या वडिलांचं तिच्यासाठी असं बाळासारखं रडणं गंगाला उदास करतं. तिला खूप जास्ती दुःख होतं. खूप कंट्रोल करते. इतक्या रडत असलेल्या तिच्या वडिलांसमोर जर ती पण रडली तर अजून उदास होतील असा विचार करून गंगा असं सगळा विचार करून रडणाऱ्या वडिलांना सांभाळते. आपल्या मनाला हलकं करून रमेश उलटून आपल्या बायकोला विचारायला सुरुवात करतो. सावित्री नवऱ्याकडे वळत डोकं वर करून आपल्या मुलीला बघू नाही शकत ते गंगा बघते. घाबरू नको आई, तुला काहीच नाही विचारणार. आईच्या हातून मुलीचं मरण किती कमी लोकांच्या नशिबात असतं. हे सौभाग्य मला मिळालं तर मला खूप आनंद होतो आहे. मी खूप जास्ती खुश आहे. तू असं बोलू नको बेटा. खरंच पप्पा, मी एकदम मनापासून बोलते आहे. माझ्या मनात काहीच नाही. अंगाई गाऊन पाणी पिऊन मला उचलून मला मोठं करणारे हे हात आज मला विष देऊन मारणार आहे.
नाही गळा दाबून मारणार आहे. मी हे समजण्याची इच्छा ठेवते पप्पा. बस. चुपचाप अश्रू गाळत असलेली आई सावित्री तेव्हाच तिचं तोंड उघडते. आपल्या पोटातून जन्म दिला, मोठं केलं, खूप सगळ्या गोष्टींमध्ये येत असता तेव्हा खूप त्रासात आपल्या मनावर दगड ठेवून असं बोलते, मी तुझ्या आवडीची डाळ बनवून त्याच्यातच विष मिळवून ते तुला देण्याचा विचार केलाय बेटा, असं बोलते सावित्री. ते ऐकून रमेश सावित्रीला जोरात एक ठेवून देतो. इतकी कठोर कधीपासून झाली तू? मोठी मुलगी गंगा काळी आहे तर तिला मारून टाकशील का? नाही, छोटी गोरी मुलगी मंगाचं आयुष्य नीट होईल म्हणून बोलते आहे. गंगा मेली तर मंगाचा त्रास कमी होईल असं कोण बोललं? मला कोणी नाही बोललं. मीच एक दिवस लपून काळ्या गोऱ्या बहिणींचं बोलणं ऐकलं. मारायला मंगाने सांगितलं, मरून जाईल ही शपथ गंगाने दिली. ती गोष्ट ऐकून गंगा आश्चर्यचकित होते. तिचं आणि मंगाचं बोलणं आईला कसं माहीत असा विचार करते. म्हणजे त्या दिवशी दोघी बोलत असतात तेव्हा दरवाजाच्या मागे लपून आईच ऐकत असेल असा विचार करते. जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा आई तर नसते. प्रश्नात पडली आहे असा विचार करते. जर मला विचारलं तर मी काय उत्तर देईल असा विचार करते गंगा. काय बोलते आहे सावित्री? अहो खरं आहे. खरंच आपण कामाला गेल्यानंतर आपल्या काळ्या गोऱ्या मुली खेळणारे खेळ असे होते. मंगाने गंगाला खूपदा जीवाशी मारण्याचा प्रयत्न केला, पण ते गंगाचं नशीब होतं का आपल्या नशीब हे तर माहीत नाही. पण प्रत्येक वेळी गंगा वाचून आज आपल्या समोर आहे. बेटा गंगा काय झालं? का मरून जाशील? सांगते पप्पा, सांगते. तुम्हाला सांगू, इतक्या दिवसापासून तुम्हाला न सांगितलेल्या गोष्टीला आज मी बाहेर काढते आहे. गंगा असं आपल्या वडिलांना सांगते. त्या दिवशी घरी कोणीच नसतं. काळ्या गोरी दोघी मुली गंगा आणि मंगा दोघच असता. त्या दोघी बोलत असता. हे बघ गंगा, छोटी ताईला नावाने बोलवते आहे तू. तुझं डोकं तर ठीक आहे ना? तू आणि ताई जाग काळी, जन्माला येऊन माझ्या आयुष्यात शाप बनून आली. असं पण तुझ्या नशिबात काही चांगलं नाही. माझ्या नशिबात येऊन तुझा काळा रंग मी बिलकुल येऊ देणार नाही. मी जाणून बुजून तर नाही करत आहे ना छोटी, पण माझं आयुष्य खराब होतं आहे ना. किती लग्नाचे स्थळ आले, सगळ्यांना माझा रंग आवडतो, पण तुझ्यामुळे नकार देता माझं फुटकं नशीब. तुझ्यासाठी स्थळ बघितले, तुझा काळा रंग कोणालाच आवडला नाही. ती गोष्ट ऐकून गंगा रडते. तू किती पण रड, मी तू बनू शकते, पण तू मी नाही. तुझं लग्न करून सासरी जायला सांगितलेलं ना छोटी. आई वडिलांना आपण मान्य केलेलं ना. तू नाटक खूप चांगलं करून नाटककार आहेस. तुझ्या नाटकाला समजू नाही शकत इतके पागल तर नाहीये मी. हे बघ मंगा, आता तू काही पण विचार कर. तुला माझं प्रेम नाटक वाटतं आहे तर सांग. आपलं प्रेम खरं करायला मी काही करू शकते. तू सांग. मी जसं सांगते तसं कर. असं करशील अशी शपथ दे. शपथ देते मंगा, बोल काय करायचं. असं बोलून मंगाच्या हातात गंगा हात ठेवून शपथ देते. मंगा काही न बोलता तिकडून बाथरूम मध्ये जाऊन ऍसिड बॉटल घेऊन येते. तेव्हा घराजवळ आई सावित्री येते. दरवाजा उघडताना घरातून येणाऱ्या आवाजांना ऐकून थांबून घेते. ही ऍसिड बॉटल आहे. जर ही कुठे पण पडली तर तिकडे पूर्णपणे जळून जाईल. जर पिलं तर आयुष्य खूप खराब होईल. हे तुझ्यावर सोडते. म्हणजे आता मला हे ऍसिड प्यावं लागेल छोटी? हो गंगा, प्यावं लागेल. काय नाही पिणार? शपथ दिली आहे ना, विसरू नको. पिणार छोटी. असं बोलून ऍसिड बॉटल घेते गंगा. आणि त्याच्यानंतर काय होतं ते आपण काळी आणि गोरी मुलगी भाग दुसऱ्यात बघू. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक आणि कॉमेंट करा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.